हॅलो फ्रेंड्स, मी कॉलेजला शिकत असताना माझ्यासोबत घडलेला किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. मला मुंबईच्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. कॉलेजचं एक स्वतंत्र हॉस्टेल होतं, पण हॉस्टेलमध्ये एकही जागा शिल्लक राहिली नव्हती. 6 महिन्यानंतरच काय ते आम्हाला हॉस्टेलवर राहायला मिळणार होतं. माझ्यासोबत असेच 2-3 मित्र होते ज्यांना जागा मिळाली नव्हती. सुदैवाने ॲडमिशनच्या वेळीच माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. मग आम्ही चौघांनी मिळून ठरवलं बाहेर कुठेतरी रूम घेऊन राहायचं आणि आमची शोध मोहीम सुरू झाली. 1-2 दिवस प्रत्येकजण आपल्या लांबच्या नातेवाईकाकडे राहिला, पण कॉलेजपासून त्यांचे घर फारच लॉंग डिस्टन्स होतं आणि तसेही या वयात कुणालाच आपल्या नातेवाईकाकडे जाऊन राहायला आवडत नाही. कॉलेजनंतर आम्ही रूम शोधायला जायचो. 2-3 दिवस होऊन गेले, पण सुटेबल रूम काही मिळत नव्हती. मिळाली तरी रेंटचा प्रश्न होताच. आमच्या बजेटमध्ये बसेल अशी आणि चांगली रूम आम्ही शोधत होतो. एक दिवशी सहज एका सिनियरसोबत बोलत असताना विषय निघाला. तेव्हा तो म्हणाला, स्टेशनजवळ आहे एक रूम, भाडं पण कमी आहे आणि फ्लॅटही चांगला आहे. पण काय रे, छान आहे म्हणतोस ना, मग चल बघून येऊ लगेच, मी म्हणालो. अरे पण ऐकून तर घे, ती बिल्डिंग रेल्वे ट्रॅकच्या जवळच आहे आणि आजूबाजूला जास्त वस्ती नाही. अजिबात सुमसाम आहे असं नाही आहे, पण मूळ वस्तीपासून अर्धा 1 किलोमीटर तरी आत असेल बिल्डिंग. आणि असं म्हणतात की तिथे पूर्वी खून गुन्हेगारीचे प्रकार घडलेले आहेत. एरिया सुमसाम असल्याने बऱ्याच लोकांच्या डेड बॉडीज टाकून दिलेल्या सापडल्यात तिथे. त्याचं बोलणं ऐकून मी जरा चाचरलो, पण माझे मित्र धडाकेबाज होते. त्यातला एक जण म्हणाला, हत्तीच्या, पूर्वी घडायचं ना हे सर्व, मग त्याचा आता काय संबंध? चल आपण पाहून तर येऊ रूम. आणि त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर आम्ही फ्लॅट बघायला गेलो. तसं पाहता तिथे खूप डेव्हलपमेंट झालेली होती आणि इतकंही भयानक वाटत नव्हता एरिया. बिल्डिंग एकाकी होती, पण मूळ वस्तीपासून फक्त अर्धा 1 किलोमीटर दूर. आम्ही फ्लॅट बघितला, चांगला वाटला आम्हाला. पाण्याची सुद्धा चांगली व्यवस्था होती आणि आम्ही तिथे शिफ्ट व्हायचं ठरवलं. घरमालकाला भेटलो. त्याने सगळ्या टर्म्स अँड कंडिशन सांगितल्या. 1 वर्षाचं ॲग्रीमेंट सुद्धा करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही आपापलं सामान घेऊन खोलीवर राहायला आलो. संध्याकाळी 5 वाजता आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि पहिल्याच दिवशी माझ्या अंतर्मनाला थोडीशी अनाहूत चाहूल लागून गेली. आमचा फ्लॅट 3ऱ्या मजल्यावर होता. बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. आम्ही जिन्यावरून वर जात होतो. 2ऱ्या फ्लोअरला पोहोचलो तेव्हा तिथे एक म्हातारी बाई एका फ्लॅटच्या दरवाजात उभी होती. व्हाईट कलरचा गाऊन घातला होता तिने, केसही पिकलेले, पांढरे शुभ्र. आम्ही आमच्या सामानासकट वर चढत होतो, म्हणून मी नेमकं तिथे त्या फ्लोअरला बॅग खाली टेकवली आणि वर पाहिलं. माझी नजर म्हातारीवर पडली तर ती टक लावून माझ्याचकडे पाहत होती. अत्यंत भेदक, तीक्ष्ण नजर होती तिची. मला तिच्या भयानक डोळ्यांचीच भीती वाटली न वाटली तितक्यात तिने अजून एक भयानक कृत्य केलं. ती हसली. हो, ती हसली माझ्याकडे पाहून, पण त्या हसण्यात एक कृत्रिम भाव होता, अत्यंत भयानक, अमानवी. आणि तिच्या त्या हसण्याने तिचा सुरकुतलेला चेहरा आणखीनच भयानक दिसत होता. आधीच सुटकेसची ओढाताण करताना मला घाम आला होता आणि त्यात भीतीमुळे पूर्ण शरीर थंड पडलं. मी तडक बॅग उचलली आणि धाडधाड जिना चढत वर गेलो. रूमच्या दरवाजासमोर येऊन उभा राहिलो. घाईघाईत भीतीने वर चढल्यामुळे मला धाप लागली होती. मला पाहून माझा मित्र म्हणाला, काय रे, काय झालं? मी थोडा मोठा श्वास घेत त्याला म्हणालो, अरे ती म्हातारी तिथे खाली खूप भयानक पाहत होती माझ्याकडे. आणखी 2 मिनिट उभा राहिलो असतो तिच्यासमोर
तर कदाचित गिळूनच टाकलं असतं तिने मला. यावर माझा मित्र जोरजोराने हसायला लागला आणि म्हणाला, हा हा, माहितीये मला ती म्हातारी. कालच घरमालकाने सांगितलं, आपल्या रूमच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहते ती. तिच्यापासून दूर राहायचं म्हणे. तिला वेळसरपणाचे झटके येतात आणि जास्त दंगामस्ती जर तुम्ही रूममध्ये केला तर भांडायला यायला सुद्धा कमी करणार नाही ती बाई. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि खोलीत शिरलो. आता आम्हाला राहायला येऊन 2-3 महिने होऊन गेले होते. नंतर आम्हाला समजले की या बिल्डिंगमध्ये बरेचसे फ्लॅट मोकळे आहेत आणि काही गोष्टी कानावर आल्या, जसे की इथे कोणी राहायला येतो त्या लोकांना तीव्र मानसिक त्रास व नैराश्याचा अनुभव येतो. त्यामुळे बरेच लोक ज्यांना शक्य झालं ते फ्लॅट सोडून निघून गेलेत. आमचा अर्थातच या गोष्टींवर विश्वास नव्हता, म्हणून आम्ही फारसं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. 1-2 वेळा मला असं जाणवलं की कोणीतरी झोपेत गळा दाबतंय आणि मी खूप धडपडून जागी व्हायचो. पण असं वाटणं म्हणजे याचा अर्थ असा नाही की भुताटकीचाच प्रकार असला पाहिजे. पण नंतर या गोष्टी हळूहळू वाढायला लागल्या होत्या. मी रात्री अचानक झोपेतून दचकून उठायचो. मला असं वाटायचं जणू कोणीतरी माझ्या छातीवर बसून गळा दाबतंय माझा. पण जागी झाल्यावर मात्र सगळं अगदी नॉर्मल असायचं. पण एक दिवस मात्र माझ्यावर अशी वेळ आली की मृत्यूच्या दारातून अक्षरशः परत आलोय मी. आणि एका अशा व्यक्तीने माझी मदत केली ज्याची मी कल्पना देखील केली नव्हती. एक दिवशी रात्री मी माझ्या रूमवर एकटाच होतो. एक मित्र गावी गेला होता आणि बाकी दोघांची दुसऱ्या ग्रुपबरोबर पार्टी होती. अर्थातच ते तिथे ड्रिंक्स घेणार असल्याने मी काही त्यांच्यासोबत गेलो नाही. मला त्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी मेसला जाऊन जेवण करून आलो आणि रात्री थोडा वेळ पुस्तक वाचत झोपून गेलो. मला केव्हा झोप लागली माझं मलाच समजलं नाही. पण मध्यरात्री अचानक मला तोच भास होऊ लागला. मी सरळ ताठ झोपलो होतो. माझ्या छातीवर मला मनाचं ओझं जाणवू लागलं. माझ्या गळ्याभोवती कुणाच्या तरी हाताची घट्ट पकड होती. माझा श्वास कोंडला जात होता. तोंड उघडून मी मोठमोठ्याने श्वास घ्यायचा प्रयत्न करू लागलो. मी जागी होण्याचा खूप प्रयत्न करत होतो. माझ्या अनकॉन्शियस माइंडला माहीत होतं की जाग आल्यावर सगळं नॉर्मल होईल, पण माझं पूर्ण शरीर जड झालं होतं. शेवटी खूप प्रयत्न केल्यावर मी मोठा श्वास घेत जागी झालो. माझे डोळे बंद होते. मी खाली मान घालून मोठमोठ्याने श्वास घेत होतो. थोड्या वेळाने मी नॉर्मल झालो आणि वर मान करून मी डोळे उघडले. डोळे उघडताच मी किंचाळलो मोठ्याने. माझ्यासमोर तो बसला होता, माझा गळा दाबणारा. तोच होता तो. माझ्यासमोर मांडी घालून बसला होता. खोलीतल्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसत होता. भयंकर, खूप भयंकर. पांढरा फटक चेहरा, डोळे लाल जर्द. अत्यंत कुबट घाणेरडा वास संपूर्ण खोलीभर पसरला होता. तापमान थंड थंड अधिकच थंड होत चाललं होतं. मी भीतीने थरथर कापत त्याच्यासमोर बसलो होतो. हळूहळू मागे सरकत मी भिंतीला जाऊन टेकलो आणि तो भयानक हसला. त्याचे दोन्ही हात त्याने पुढे घेतले. त्याचे हात आपोआपच लांब होत माझ्या गळ्यापर्यंत पोहोचले आणि जे कृत्य मला मी झोपेत असताना जाणवायचं ते आता प्रत्यक्ष घडत होतं माझ्यासोबत. आता काय प्रयत्न करावे मला काहीच कळत नव्हतं. माझा श्वास कोंडला जात होता. हळूहळू माझ्या डोळ्यांसमोर अंधार, काळाकुट्ट अंधार पसरत होता. मी शुद्ध हरपत होतो आणि बस मला समजले की फक्त काही क्षणच राहिलेत माझ्याकडे आता. त्यानंतर कायमचा माझा श्वास बंद होणार होता. तेवढ्यात फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि अचानक माझ्या गळ्यावरची पकड सुटली. पकड सुटता क्षणी मी नाकातोंडाने एक मोठा श्वास आत घेतला आणि बेशुद्ध पडलो. थोड्या वेळाने डोळे उघडले तेव्हा पाहिलं की घरमालक
आणि ती सेकंड फ्लोअरवरची म्हातारी माझ्यासमोर उभे होते. मला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं होतं. नंतर त्या म्हातारीने मला पाणी प्यायला आणून दिलं आणि मग दोघेही माझी विचारपूस करत तिथेच बसले. म्हातारी आज बऱ्यापैकी नॉर्मल दिसत होती. तिने मला सांगितलं, मध्यरात्री मला पाय आपटण्याचा आवाज येत होता म्हणून मी चिडून वर आली, तर आतून मला तुझा मोठमोठ्याने श्वास घ्यायचा आवाज आला. मी बराच वेळ दार वाजवलं पण तू उघडलं नाही. मग घरमालकाला फोन केला तुझ्या. तो आला लगेच चावी घेऊन. तेव्हा माझ्या मनात विचार आला, आज म्हातारी नसती तर आपण मेलोच असतो. आपण उगाच तिच्यावर संशय घेतला होता त्या दिवशी. या सगळ्या प्रकारात सकाळचे 6 कधी वाजले काही समजले नाही. घरमालक माझी विचारपूस करून निघून गेला. म्हातारी मात्र तिथेच होती. घरमालक जाता क्षणी ती मला म्हणाली, तो दिसला ना तुला? तिचा हा प्रश्न ऐकून मी दचकून तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा गंभीर दिसत होता. मला पण दिसतो तो, पण मला काहीच करायची हिंमत होत नाही त्याची. मी आरडाओरडा करून हकलून लावते त्याला आणि हे सोसायटीतले लोक वेडी म्हणतात मला. तू जा इथून, राहू नको इथे, पुन्हा येईल तो. मी चकार शब्दही तोंडातून न काढता म्हातारीचं बोलणं फक्त ऐकत राहिलो. खूप धक्का बसला होता मला आणि मनात मात्र एक ठाम निर्णय घेतला मी. काहीही झालं तरी या खोलीत आता एक क्षणही राहायचं नाही. मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे मुंबईत राहणाऱ्या चिन्मयची. चिन्मय जेव्हा लहान होता तेव्हा तो उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी त्याच्या आजी आजोबांकडे राहत असे. पण असे काय घडले की चिन्मय पुन्हा गावी जाऊ शकला नाही. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. माझे आजी आजोबा गावी राहायचे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की माझे वडील आम्हाला गावी घेऊन जायचे. ते एक छोटंसं फार सुंदर गाव होतं आणि आमचं गावाकडचं घरही फार छान होतं. घरासमोर मोठं अंगण होतं आणि आजूबाजूला छान झाडी होती. घराच्या मागे तर इतकी दाट झाडी होती की एक छोटंसं जंगलच वाटायचं ते. अर्थातच मला तिथे जायला बंदी होती. मला गावी खूप मजा यायची. आजी आजोबा पण माझा खूप लाड करायचे. मी शेवटचं जेव्हा गावी गेलो तेव्हा मी 8 वर्षांचा होतो. त्यानंतर कधीही मी त्या गावात पाऊल टाकलं नाही. याचं कारण खूप भयानक आहे. दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत मी, आई आणि बाबा गावी गेलो होतो. आई बाबा 2-3 दिवस थांबून लगेच घरी निघून गेले. मी मात्र संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्ट्या गावीच थांबणार होतो. जाताना आईबाबांनी मला बजावून सांगितले होते की घरापासून जास्त लांब एकटं कुठे जायचं नाही, आजीला त्रास द्यायचा नाही, आजोबा सांगतील ते ऐकायचं. मी फक्त एका आज्ञाकारी मुलासारखं मान होकारार्थी डोलावत होतो. तसा मी जास्त खोडकर मुलगा नव्हतो. मोठ्या माणसांचं ऐकायचो सगळं. पण एखादी गोष्ट जर आवर्जून करू नको असं म्हटलं असेल तर माझी त्या गोष्टीमागची जिज्ञासा जागृत व्हायची. एक दिवशी दुपारी मी अंगणात एकटाच खेळत होतो. आजोबा बैठक खोलीत आराम खुर्चीवर बसून रेडिओ ऐकत होते आणि आजीला झोपेचा डुलका लागला होता. दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला संपूर्ण शुकशुकाट होता. माझा मी खेळात मग्न होतो. अचानक मला एका लहान मुलाचा हसण्याचा आवाज आला. मी वर मान करून पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं. मी पुन्हा खेळण्यात दंग झालो. थोड्या वेळाने परत मला तोच आवाज आला. आता मी उठून इकडे तिकडे पाहू लागलो की आवाज कुठून येतोय. घराच्या बाजूला एक भलं मोठं पिंपळाचं झाड होतं. त्याच्या मागे एक लहान मुलगा उभा असलेला दिसला मला. झाडाच्या आडून तो माझ्याचकडे बघत होता. मी त्याला आवाज दिला, अरे ये ना, चल आपण खेळू. पण तो माझ्याकडे बघून नुसताच हसला आणि घराच्या मागच्या बाजूला पळत जाऊ लागला. मी पण त्याच्या मागे मागे गेलो. अरे थांब ना, का पळतोस असा? पण तो पुढे पुढे धावत राहिला. मध्येच थांबायचा, मागे वळून मला बघायचा, हसायचा आणि पुन्हा पुढे पुढे जायचा. मला वाटलं हा खेळतोय माझ्यासोबत, म्हणून मी पण त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे मागे धावलो.
त्याचा पाठलाग करत मी घराच्या मागच्या जंगलात कधी आलो माझं मलाच कळालं नाही. अचानक तो मुलगा कुठंतरी गायब झाला. मी त्याला इकडे तिकडे शोधू लागलो. थोडं पुढे आल्यावर मला तिथे एक पडकं घर दिसलं आणि त्या घराच्या ओसरीत ते सगळे दिसले. हो, ते सर्वजण. त्याच्यासोबत अनेक लहान मुलं मुली तिथे उभे होते आणि त्याच्या बाजूला एक बाई माझ्याकडे हात पसरून उभी होती आणि म्हणत होती, ये इकडे, घाबरू नको, ये इकडे ये. त्यांना बघून मी भीतीने किंचाळलो, कारण ती नॉर्मल माणसासारखी नव्हती. जो मुलगा मला थोड्या वेळापूर्वी नॉर्मल दिसला होता त्याचा चेहरा आता अगदी पांढरा फटक पडला होता. बाकी सगळी मुलंही तशीच दिसत होती. त्यांच्या डोळ्यांमध्ये बुब्बुळं नव्हतीच, नुसतेच पांढरे डोळे. आणि ती बाई कोण होती कुणास ठाऊक, भयानक दिसत होती. तिच्या अंगावर मांसच नव्हतं, नुसतंच हाडांच्या सांगाळ्याला कातडं चिकटलं होतं. विद्रूप चेहरा, हातापायांची नखे वाढलेली आणि त्या सांगाळ्यावर पांढरी साडी चढवलेली. ते भयानक दृश्य मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. ती सारखी मला तिच्याजवळ बोलवत होती. मला त्या क्षणी तिथून पळून जायचं होतं, पण माझे पाय भीतीने थरथरत होते. मी डोळे गच्च बंद केले आणि तिथे तसाच रडत उभा राहिलो. अचानक माझ्या पाठीमागून कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तसा मी आणखीनच मोठमोठ्याने रडू लागलो. चिनू बाळ, रडू नको, मी आहे आजोबा. इथे का आला बाळा तू? कदाचित माझा ओरडण्याचा आवाज ऐकून आजोबा आले असावेत. त्यांचा आवाज ऐकून मी डोळे उघडले आणि त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना बिलगून रडू लागलो. आजोबा मला घरात घेऊन आले. मी रडतच होतो. माझी अशी अवस्था बघून आजीसुद्धा घाबरली. आजी आजोबा मला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण बराच वेळ मी काहीच बोललो नाही. थोड्या वेळाने माझे हुंदके कमी झाले. आजीने मला पाणी दिलं आणि मग मी त्यांना जे पाहिलं ते सगळं सांगितलं. ते सगळं ऐकून आजी आजोबासुद्धा घाबरून गेले. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त झाला. आजीने तर दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले आणि म्हणाली, अरे देवा, कसं करू मी आता? काय होऊन बसलं हे? देवा, माझ्या नातवाला वाचव रे परमेश्वरा. आजोबांना सुद्धा मोठा धक्का बसला होता, पण दुसऱ्या क्षणी ते भानावर आले आणि आजीला म्हणाले, निर्मला, धीर धर, मी महाराजांकडे जाऊन येतो. मी येईपर्यंत चिनूला एकटं सोडू नको अजिबात. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. असं म्हणून आजोबा धावतच घराबाहेर पडले. आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. मी तिला विचारलं, आजी काय झालंय? कोण होती ती बाई? ती मला घेऊन जाईल का? सांग ना आजी, कोण होती? तिचं नाव घेऊ नये. कुणास ठाऊक कशी तिची नजर तुझ्यावर पडली. फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे. आपल्या घराच्या मागे जी दाट झाडी आहे ना, तिथं मोकळं अंगण होतं आणि तू ते जे घर पाहिलं तिथेच राहायची ती चटकीण. काळा जादू करायची. सगळे घाबरून राहायचे तिला. कोणी तिच्या नादाला लागायचं नाही. तिचा नवरा सुद्धा तिला काही बोलू शकत नव्हता. तिच्या अशा विचित्र वागण्याने गावच्या लोकांनी जणू त्यांना वाळीतच टाकलं होतं. कोणी त्यांना घराच्या आसपासही भटकू द्यायचं नाही. एक दिवस तंत्रमंत्राचा काहीतरी अघोरी प्रकार करताना अचानक त्यांच्या घराला आग लागली. तेव्हा ती 8 महिन्यांची गरोदर होती. आगीतून वाचण्याच्या धावपळीत तिचं मूल मेलं आणि तेव्हापासून चटकीनेला जणू कसं वेळच लागलं आणि तिनं घराजवळच्या विहिरीत उडी टाकून जीव दिला. गावकऱ्यांना वाटलं गेली एकदाची, सुटका झाली आपली. पण खरं संकट तर तेव्हा उभं राहिलं गावापुढं. अचानक गावातली लहान पोरं गायब व्हायला लागली. त्यांचा मृतदेह त्या चटकिनीच्या घराच्या आसपास सापडू लागला. गावातील लोक भयभीत झाले होते. प्रत्येकानं आपल्या घराच्या सीमा गावातील महाराजांकडून सुरक्षित करून घेतल्या होत्या. पण कुणास ठाऊक कसं काय तू मागच्या जंगलात गेलास आणि तिची नजर तुझ्यावर पडली. आजी गोष्ट सांगत होती तितक्यात आजोबा घाई गडबडीत घरी पोहोचले. त्यांच्या हातात एक कागद होता. घरी आल्या आल्या ते मला वरच्या खोलीत घेऊन गेले. खोलीच्या खिडक्या त्यांनी पटापट बंद करून घेतल्या आणि त्यावर रुद्राक्षांच्या माळा अडकवल्या. आजीला 4 भांड्यांमध्ये मीठ आणायला सांगितलं आणि ते 4 कोपऱ्यात ठेवलं आणि त्यांनी जो कागद आणला होता तो माझ्याकडे दिला.
त्यावर काहीतरी मंत्र लिहिला होता आणि मला म्हणाले, बाळा चिनू, लवकरच सूर्य मावळणार आहे. आजची रात्र तुला या खोलीत काढावी लागेल आणि उद्या सकाळी सूर्योदयपर्यंत आम्ही तुला अजिबात भेटणार नाही. कोणीही तुला म्हटलं दार उघडायला तर उघडायचे नाही दार. अगदी आम्ही सुद्धा जर तुला आवाज दिला तर सकाळपर्यंत तू अजिबात या खोलीच्या बाहेर यायचं नाही. आणि हा कागद तुझ्यापासून दूर करू नको. जर तुला भीती वाटली तर या कागदावरचा मंत्र म्हण. एवढं बोलून ते खोलीच्या बाहेर गेले. मला दरवाजा आतून बंद करायला सांगितला. मी खूप घाबरलो होतो. मला ज्या खोलीत ठेवलं होतं तिथं टीव्ही होता, त्यामुळे थोडा वेळ टीव्ही पाहत बसलो. आजीने खाऊचा डबा आणि पाणी आधीच खोलीत ठेवलं होतं. टीव्ही पाहता पाहता रात्रीचे 8 वाजले. गावात अंधार पडताच सगळीकडे शुकशुकाट होत असे. मी तसाच बेडवर पडून होतो. वेळ सरता सरत नव्हती आणि थोड्या वेळाने मला झोप लागली. मध्यरात्रीनंतर कसल्या तरी आवाजाने मला जाग आली. कशाचा आवाज येत होता बघण्यासाठी मी बेडवर उठून बसलो. खोलीच्या खिडक्या खळखळ आवाज करत होत्या. मी लहान होतो, भीती वाटत होती मला, पण तरीही मी स्वतःला समजावलं, वाऱ्यामुळे खिडक्या वाजत असतील. मी पाय पोटाशी घेऊन चादर गुंडाळून बसलो. आजोबांनी दिलेला कागद छातीशी धरून घेतला. थोड्या वेळाने खिडक्यांचा आवाज बंद झाला. वातावरण पूर्वीसारखं शांत झालं. दरवाजावर कुणीतरी थाप मारली. मी पुन्हा दचकलो. बाळ, तू ठीक आहेस ना? बाहेरून आवाज आला. तुला भीती वाटत असेल तर मी थांबतो तुझ्याजवळ आज. तो आवाज आजोबांचा होता. मला खूप हायसं वाटलं. मी बेडवरून उतरून धावतच दरवाजाकडे आलो. तितक्यात मला आठवलं आजोबांनी सांगितलं होतं, काही झालं तरी सकाळपर्यंत दार उघडायचं नाही. मी जागीच थांबलो. काय झालं चिनू बाळ, दरवाजा उघड. जवळून तो आवाज ऐकल्यावर त्यातला वेगळेपणा मला स्पष्ट जाणवला. मी भीतीने थरथरू लागलो. मी दरवाजापासून लांब झालो. कदाचित त्या दृष्ट शक्तीला समजलं असावं मी दार उघडणार नाही ते, आणि ती अधिकच संतापानं बोलू लागली, दार उघड चिनू, चिनू दार उघड, दार उघड चिनू, चिनू दार उघड. मी पुन्हा चादर अंगाभोवती लपेटून बेडवर बसलो. खूप घाबरलो होतो मी. घाबऱ्या गुबऱ्या आवाजात मी तो कागदावरचा मंत्र वाचू लागलो आणि तो आवाज यायचं बंद झालं. मी मंत्र वाचत राहिलो पुन्हा पुन्हा, आणि मला केव्हा झोप लागली माझं मला समजलं नाही. आणि पुन्हा दरवाजावर कोणीतरी थाप मारत होतं. त्या आवाजाने मला जाग आली. घड्याळात पाहिले तर सकाळचे 7 वाजले होते. मी धावतच दरवाजा उघडला आणि अर्थातच समोर आजोबा होते. मी त्यांना जाऊन बिलगलो. बाहेर येऊन बघतो तर आई बाबासुद्धा आले होते. आईने मला मिठीत कवटाळून घेतलं आणि मला खूप सुरक्षित असल्यासारखं वाटलं त्यावेळी. आजोबांनी त्यांना काल संध्याकाळीच बोलावून घेतलं होतं. आजोबा म्हणाले, पोरांनो, चला निघा लवकर इथून. संध्याकाळच्या आत तुम्ही या गावाच्या बाहेर पडलं पाहिजे. नंतर उगाच काही अडथळे नको यायला, म्हणून आत्ताच निघा. एक क्षणही थांबू नका इथं. आईबाबांनी लगेच माझ्या सामानाची बॅग घेतली आणि आम्ही गाडीत बसलो. 10 ते 15 मिनिटातच गाडी गावाच्या बाहेर पडली आणि आम्ही सुरक्षित घरी पोहोचलो. या घटनेला आज 15 वर्ष झाली आहेत. काही वर्षे आजी आजोबा आम्हाला भेटायला यायचे, पण मी कधी पुन्हा गावी जाऊ शकलो नाही. माझ्या आजोबांचे 2 वर्षापूर्वी निधन झाले, पण शेवटी जाता जाता सुद्धा त्यांनी मला अंत्यविधीला येऊ द्यायचं नाही असं घरच्यांना बजावून सांगितलं. आता काही दिवसांपूर्वी मला आजीचा फोन आला. चिनू बाळा, येतोस का रे भेटायला? मला खूप आठवण येते तुझी. खरंच आजी, मी येऊ तुला भेटायला? चालेल, मी आलो तर. खूप दिवस झाले पाहिलं नाही तुला. तू ये, मी काही होऊ देणार नाही तुला. आजी, पण ती चटकीन, तिचं काय? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही वेळ शांतता पसरली आणि तोच जड अमानवी आवाज मला ऐकू आला.
आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, त्यामुळे अविनाशला घरी जायला नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झाला. अविनाश म्हणजे एक देखणा पुरुष, वय वर्ष 38, पण अजूनही 22-25 तरुणालाही लाजवेल असं रुबाबदार रूप. अगदी क्लीन शेव, काळे बोर सिल्की केस आणि डोळे घारे. एखादी 20-22 वयाची तरुणीसुद्धा सहज त्याच्या प्रेमात पडावी अशी त्याची पर्सनॅलिटी होती. काम आटपून तो बाहेर पडणारच होता तितक्यात त्याचा फोन वाजला. गडबडीत त्याने फोन रिसीव्ह केला आणि म्हणाला, आय एम रिअली सॉरी डिअर, खूप काम होतं आज, मी निघतोय लगेच, तासाभरात पोचतो. त्याचं बोलणं ऐकताच समोरून बोलणारी तरुणी म्हणाली, तुझं तर नेहमीचंच आहे, आणखी किती वेळ? सॉरी जान, मी येतोयच लवकर तुझ्याकडे. असं बोलून त्याने मोबाईल बंद करून खिशात ठेवला आणि बॅग घेऊन केबिनच्या बाहेर पडणार तितक्यात संपूर्ण ऑफिसचे लाईट्स गेले. इतर वेळी लाईट्स गेल्यावर अर्ध्या मिनिटाच्या आतच जनरेटर सुरू होतं आणि पुन्हा लाईट सुरू होतात, पण यावेळी मात्र तसं काही झालं नाही. अविनाश अगदी एकाच जागी स्तब्ध उभा होता. त्याच्या डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या. इतका मोठा आणि हुशार माणूस थोडा वेळ अंधार होण्याने इतका घाबरत होता? नाही, काहीतरी वेगळंच प्रकरण होतं ते. नकळत त्याची नजर हळूहळू सिलिंगकडे गेली. ऑफिसमध्ये पंखा नसतानाही तिथं त्याला पंखा दिसला आणि त्याला गळफास लावून घेतलेली एक बाई. मान खाली झुकवून ती अविनाशकडेच बघत होती. हळूहळू ती खाली उतरली. अविनाशची आता गाळण उडाली होती. भीतीने तो थरथरत होता. ती अविनाशजवळ येत होती, हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत. आणि अचानक तिने एक मोठी झेप अविनाशच्या दिशेने घेतली. तसं त्यानं त्याचे दोन्ही हात त्याच्या चेहऱ्यावर ठेवले आणि त्याच्या तोंडून एक किंकाळी फुटली. तोच लाईट्स आले. त्याचा आवाज ऐकून वॉचमन पांडबा आणि सूरज धावतच त्याच्या केबिनमध्ये आले. अविनाश थरथर कापत होता. त्याचं अंग घामानं भिजलं होतं आणि डोळ्यात एक अनामिक भीती दाटली होती. साहेब, काय झालं? अविनाशची मानसिक स्थिती पाहून सूरजने विचारलं. पण अविनाश अजूनही शुद्ध हरपल्याप्रमाणे थरथरत उभा होता. सूरजने त्याच्या खांद्याला पकडून थोडं हलवून त्याला पुन्हा विचारलं. तसा अविनाश शुद्धीवर आला. वॉचमनकडे पाहत तो म्हणाला, काही नाही. पण त्याच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील भीती लपवण्यासारखी नव्हती. दोघं वॉचमन एकमेकांकडे पाहत खांदे उडवत तिथून निघून गेले. अविनाश अजूनही घाबरलेल्या स्थितीतच होता. गडबडीत त्याने केबिनचं दार बंद केलं आणि तिथून बाहेर पडला. बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. सूरजने छत्री उघडली आणि अविनाशला गाडीपर्यंत सोडलं. अविनाश गाडीत बसला आणि सूरज मागे फिरला. तेव्हा पांडबा त्याला म्हणाला, साहेबांना असं अचानक काय झालं रे? यावर सूरज म्हणाला, अचानक कुठं रे? जेव्हापासून निलिमा मॅडमने सुसाईड केलंय तेव्हापासून साहेबांना असे अचानक भास होतात. त्यावर पांडबा लगेच म्हणाला, पण निलिमा मॅडमचा आणि साहेबांना असे भास होण्याचा काय संबंध? काय पांडबा, तुला काहीच माहीत नसतं. साहेबांचं आणि निलिमा मॅडमचं प्रेम होतं एकमेकांवर. ते दोघं लग्न करणार होते. पण नंतर एक दिवस ती मोनिका मॅडम आली ऑफिसमध्ये आणि साहेब तिच्या मागं लागले. निलिमा मॅडमला ते सहन झालं नाही आणि त्यांनी आत्महत्या केली. आणि मी तर ऐकलंय की तेव्हा त्यांना दिवस गेले होते. मग काय करणार बिचारी, सहन नाही झालं तिला. अविनाश आपल्या नेहमीच्या वेगात गाडी चालवत होता. पावसाचे मोठे मोठे थेंब तडतड करत गाडीवर आपटत होते. काचेवरचं पाणी बाजूला करायला वायपर सतत इकडून तिकडे फिरत होतं. रस्ता अगदी निर्मनुष्य सुनसान होता. आणि अशातच एक कडाक्याची वीज चमकली आणि समोरच्या आरशात त्याला तिचा चेहरा दिसला आणि अविनाशचं अवसान गळालं. त्याच्या हातापायाला मुंग्या आल्या. ती मागच्या सीटवर बसली होती. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, कशाला आलीस तू इथे? का लागलीस माझ्या मागे? यावरती मोठमोठ्याने हसली. त्याला तूच जबाबदार आहेस. बघ माझ्याकडे, तुझं मूल पोटात वाढतंय माझ्या. तेच मी द्यायला आली आहे तुला. असं म्हणत तिने एक धारदार चाकू काढला आणि तिच्या पोटावर धरला.
अविनाश आता पुरता घाबरला होता. तो तिला म्हणाला, काय करतेस तू निलिमा? नाही नाही, थांब निलिमा, थांब. तो बोलतच होता तितक्यात तिने सपकन पोटावर चाकू फिरवला आणि एक रक्ताची चिरकांडी गाडीच्या काचांवर उडाली आणि अविनाशचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी एका झाडावर जाऊन धडकली. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. समोर मोनिका बसली होती. त्याला फारसं लागलं नव्हतं, पण त्याला फार अशक्तपणा वाटत होता. मोनिका त्याला म्हणाली, तुला बरं वाटतंय का? कसं काय झालं असं अचानक? अशी सगळी ती त्याची विचारपूस करत होती, पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो एकटक तिच्याकडे पाहत राहिला आणि जुन्या विचारांत हरवून गेला. त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी मोनिकाचा पहिलाच दिवस होता ऑफिसमध्ये. तिला पाहता क्षणी तो हरवून गेला होता. तोच काय, सगळ्या स्टाफला तिच्या सौंदर्याची भुरळ पडली. आणि त्याच दिवशी जे कधी न झालं ते घडलं. अविनाश आणि निलिमाचं भांडण झालं. तो उगाचच तिच्यावर वैतागला होता. तिला तर कळतच नव्हतं की हा असा का वागतोय. आणि त्या दिवसापासून त्यांच्या नात्याला तडा गेली ते कायमचंच तुटण्यासाठी. हळूहळू अविनाश मोनिकाच्या जवळ जाऊ लागला आणि निलिमापासून दूर. मोनिकासुद्धा अविनाशकडे आकर्षित झाली होती. तो देखणा तर होताच, शिवाय अपार श्रीमंती. मग आयत्या चालून आलेल्या संधीला तीसुद्धा कशाला सोडणार होती. आणि एक दिवस अविनाशने निलिमाला सगळं खरं खरं सांगितलं. आणि त्याचं मोनिकावर प्रेम आहे, तू माझ्या आयुष्यातून निघून जा, असं तो तिला म्हणाला. निलिमाने तिला दिवस गेले असल्याचं सांगितलं, पण त्याने तिचं एकही ऐकलं नाही. ती खूप गयावया करू लागली. मला असं सोडू नको म्हणून विनंती करू लागली, पण त्याला जराही पाजर फुटली नव्हती. या सगळ्या विचारांत तो हरवला असताना अचानक त्याला असं जाणवलं की आजूबाजूला सगळीकडे अंधार पसरला आहे. आजूबाजूला असलेली वर्दळ अचानक नाहीशी झाली आणि त्याच्यासमोर फक्त मोनिका बसली आहे. पण हे काय, ती गरोदर असल्यासारखी दिसते. त्याने तिच्या पोटाकडे पाहिलं आणि पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे. ती मोनिका नव्हतीच, निलिमा होती. आणि तिच्या चेहऱ्यावर तेच भयावह हसू होतं. अविनाशचा पुन्हा स्वतःवरील ताबा सुटला. तो वेड्यासारखा आरडाओरडा करू लागला आणि हातपाय मारू लागला. मोनिकाला त्याचा हा अवतार बघून खूप चीड आली. तिने डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी ताबडतोब त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि थोड्याच वेळात तो झोपून गेला. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा तिथं मोनिका नव्हती. ती परत त्याला भेटायला आलीच नाही. 1-2 दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला आणि तेव्हा त्याच्या ड्रायव्हरने त्याला घरी सोडलं. तेव्हा त्याने पाहिलं की मोनिका तिचं सामान घेऊन निघून गेली आहे. तिने तिचं गरजेचं तेवढं सामान सोबत नेलं होतं आणि सोबतच त्याने दिलेले सगळे गोल्ड ज्वेलरीसुद्धा ती घेऊन गेली होती. अविनाश आता पार विखुरला होता. त्याने मोनिकाला फोन केला, पण तिने परत यायला सपशेल नकार दिला आणि ती म्हणाली, आता तुझा वेळेपणा सहन करायला मला जमणार नाही. तिचे ते शब्द ऐकून त्याला अधिकच संताप आला. तो तिला काही बाई बोलून शिव्या देऊ लागला, पण त्याचा काही उपयोग नव्हता. तिने केव्हाच फोन ठेवून दिला होता. अविनाशला आता आणखीनच जास्त तीव्रतेने भास होऊ लागले होते. तो ऑफिसला जायचं सुद्धा बंद झाला होता. अविनाशला जवळचं असं कोणी नातेवाईक नव्हतं. त्याचा एक सख्खा मोठा भाऊ होता, पण कित्येक वर्ष ते एकमेकांशी बोलत नव्हते. त्याला जेव्हा अविनाशच्या अशा अवस्थेबद्दल समजलं तेव्हा तो त्याला दिल्लीला घेऊन गेला आणि तिथल्या मेंटल केअर सेंटरमध्ये भरती केलं. अविनाशची अवस्था आता खूप वाईट झाली होती. तो कुणाला जवळ येऊ द्यायचा नाही. त्याला कोणत्याही स्त्रीच्या चेहऱ्यात निलिमाच दिसायची. हॉस्पिटलमध्ये त्याला एका वेगळ्या स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आलं होतं. तिथे कुठल्याही लेडी डॉक्टर किंवा नर्सला पाठवत नसत. एक दिवशी रात्री सगळे झोपले असताना अविनाशच्या खोलीतून मोठ्या मोठ्याने किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. अविनाश शांतपणे झोपला होता. त्याला औषधच तशी दिली जायची की जेणेकरून तो गाढ झोपू शकेल आणि त्याला असे भास होणार नाहीत. पण त्या गुंगीतही त्याला खिडकी उघडण्याचा खट असा आवाज आला आणि वाऱ्यामुळे खिडकीचे दार उघड बंद व्हायला लागले. तो उठला
त्याने खिडकीकडे पाहिलं. हळूहळू पावलं टाकत तो खिडकीच्या दिशेने सरकू लागला. भीत भीत तो पुढे सरकत होता. खिडकीत कोणी नाही ना याचा अंदाज घेत होता. पटकन खिडकी बंद करून बेडवर धावत जाऊ अशी पोझिशन त्याने घेतली आणि खिडकीच्या फाटकाला हात लावला. तितक्यात एका क्षणात खिडकीत ती प्रकट झाली आणि अविनाशच्या तोंडून किंकाळी फुटली. तो त्या खोलीत बेभान होऊन इकडून तिकडे धावू लागला. त्याच्या आवाजाने डॉक्टर व कंपाऊंडर सगळे जमा झाले होते. त्यांनी कसे तरी अविनाशला शांत केले, पण त्याच्या चेहऱ्यावरील आणि छातीवरील रक्त बघून ते हैराण झाले. त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर नखांनी ओरबाडलेलं होतं. त्याचं देखणं रूप त्याच्या वेडेपणामुळे तर केव्हाच नजरेआड झालं होतं, पण आता तो आणखीनच विचित्र आणि विद्रूप दिसू लागला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी अविनाशच्या भावाला फोन केला आणि त्यांना बोलावून घेतले. त्याच दिवशी हॉस्पिटलच्या गेटसमोर एक गाडी थांबली. त्यातून एक मुलगी उतरली. तिने रिसेप्शनवर अविनाशचं नाव सांगितलं आणि भेटायची परमिशन काढली. तेव्हा ती मुलगी म्हणाली की आम्ही तुम्हाला आत तर नाही जाऊ देणार, पण तुम्ही बाहेरून पाहू शकता. ती मुलगी म्हणाली ठीक आहे, आणि ती अविनाशच्या रूमकडे जाऊ लागली. अविनाशला ज्या रूममध्ये ठेवलं होतं त्या खोलीचं दार लोखंडी होतं, कैद्यांना ठेवतात तसं. रूमच्या मधोमध एक पलंग होता, बाकी दुसरं काहीही नव्हतं. तिने खोलीत एक नजर फिरवली. अविनाश एका कोपऱ्यात कानावर हात ठेवून बसला होता. मान खाली होती आणि एका लयीत तो एकच वाक्य बोलत होता, निलिमा मला माफ कर, मला मारू नको. निलिमा मला माफ कर, मला मारू नको. तितक्यात अविनाशचा भाऊ तिथे डॉक्टरांसोबत पोहोचला. त्याने त्या मुलीकडे पाहिलं. त्याला तिचा चेहरा ओळखीचा वाटला आणि तिच्या हातात 1 वर्षाचं बाळ होतं. तो तिच्याकडे टक लावून बघतच राहिला. तेव्हा ती मुलगी म्हणाली, हो मी जिवंत आहे, निलिमा जिवंत आहे. यावर तो म्हणाला, पण तू तर. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ती म्हणाली, हो मीच माझ्या मित्रमैत्रिणींच्या मदतीने ही अफवा पसरवली होती की मी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आणि मला माहीत होतं त्यावेळी कुणी माझ्या अंत्ययात्रेला जाण्याचा विचारही करणार नाही, कारण माझं मूळ गाव कुणालाही माहीत नव्हतं. माझे आईवडील गावी राहायचे. त्यांनी मला शिकवलं आणि शहरात पाठवलं. पण अविनाशने माझ्यासोबत असा खेळ खेळला. मी अबॉर्शन करायचं सुद्धा ठरवलं होतं, पण तेव्हा खूप उशीर झाला होता. माझी बदनामी होऊ नये म्हणून मीच तशी बातमी पसरवली आणि दिल्लीला येऊन नवीन जॉब शोधला. त्यानंतर मी सगळं विसरून जाऊन नवीन आयुष्य सुरू करायचं ठरवलं. मध्ये एकदा मला अविनाशबद्दल माझ्या मैत्रिणीकडून समजलं होतं की त्याला कसले तरी भास होतात, त्याची मेंटल हेल्थ स्थिर नाही. तेव्हा वाटलं धावत जावं त्याच्याकडे आणि सांभाळावं त्याला आधार द्यावा. पण मी स्वतःला थांबवलं. ज्याने माझ्या पोटात वाढणाऱ्या जीवाचीही चिंता केली नाही, त्याची पर्वा मी का करू? आणि आता बघा, नियती त्याला शेवटी माझ्याचकडे घेऊन आली. यावर अविनाशचा भाऊ तिला म्हणाला, मी तुझं दुःख समजू तर शकत नाही, पण मला जाणीव आहे. पण आता तू प्लीज त्याला माफ करशील का? तूच त्याला बरं करू शकते, खात्री आहे मला. शेवटी तुम्ही किती वर्ष एकत्र होतात. तुझं प्रेम होतं अविनाशवर, तू त्याला स्वीकारशील का? यावर ती म्हणाली, कोण हा माणूस? याला नाही ओळखत मी. माझं ज्या अविनाशवर प्रेम होतं तो एक देखणा आणि रुबाबदार पुरुष होता. आणि एवढं बोलून ती तिथून निघून गेली. समीरचा फोन वाजला आणि त्याने खिशातून फोन बाहेर काढून मेसेज चेक केला. तो SMS बघून तो जागीच थिजला. त्याचे पाय भीतीने लटलटू लागले आणि प्रेझेंटेशन हॉलमध्येच तो चक्कर येऊन खाली कोसळला. त्याच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी त्याला घरी पोहोचवले. त्याची शुद्ध हरपली होती. त्याच्या घरच्यांनी डॉक्टरांना बोलावून घेतले. थोड्या वेळाने समीरला जाग आली. तेव्हा त्याने आजूबाजूला पाहिले. तो त्याच्या बेडरूममध्ये होता. त्याची आई त्याच्याजवळच बसली होती. त्याला शुद्ध येताच तिने त्याची विचारपूस केली. काही हवं नको ते विचारलं, पण समीरने त्याला बरं वाटत असल्याचं सांगितलं.
आणि थोडा वेळ झोपेन असं सांगून त्याने झोपल्याचं नाटक केलं. खरं तर तो अजिबात ठीक नव्हता. त्याच्या मनात विचारांचं थैमान माजलं होतं आणि एका अनामिक भीतीचं मळप त्याच्या मनावर दाटलं होतं. येणाऱ्या संकटांच्या चाहुलीने तो हादरून गेला होता. आई खोलीच्या बाहेर जाताच त्याने अक्षदला फोन केला आणि थरथरत्या आवाजात तो त्याला म्हणाला, अक्षद, मला तो SMS आलाय. त्याचे हे शब्द ऐकून अक्षदलाही धक्का बसला आणि तो त्याला म्हणाला, तू काळजी करू नको, मी येतो तिकडे तुला भेटायला. समीरने फोन ठेवला आणि तो जुन्या विचारांत हरवून गेला आणि घडलेल्या घटनेबद्दल मनात पश्चाताप व्यक्त करू लागला. आजपासून 2 वर्षांपूर्वी समीर, गौरव, रुद्र आणि अक्षद रुद्रच्या 4 व्हीलरने त्यांचा मित्र मिहीरच्या लग्नाला जायला निघाले होते. तेव्हा तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मिहीर त्यांचा सिनियर होता, पण खूप जवळचा मित्र. अक्षद, समीर आणि गौरव रूम पार्टनर होते आणि रुद्र हा त्यांचा वर्गमित्र होता. मिहीरच्या लग्नाला जाण्यासाठी सगळे खूप एक्सायटेड होते. त्या दिवशी संध्याकाळी रुद्र त्याची 4 व्हीलर घेऊन हॉस्टेलवर आला आणि मग ते चौघं मिहीरच्या मॅरेज व्हेन्यूला जायला निघाले. लग्न एका निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या रिसॉर्टमध्ये होतं. चौघं छान एन्जॉय करत गाडीत निघाले होते. गाडीतच त्यांनी बिअर प्यायला सुरुवात केली. गौरवला गाडी चालवायची होती म्हणून तो ड्रिंक करत नव्हता. आता गाडी एका सुमसाम रस्त्यावरून जात होती. आजूबाजूला घनदाट जंगल. तो रस्ता इतका सुमसाम कसा काय आहे याचं त्यांना नवल वाटत होतं. तेव्हा रुद्र त्यांना म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का, या रस्त्यावर एक भयानक अपघात झाला होता एका मुलीचा. तेव्हापासून म्हणे ती मुलगी इथेच आसपास भटकत राहते. तेव्हा सगळेजण त्याच्यावर हसू लागले आणि समीर म्हणाला, रुद्र, तुला जरा जास्तच चढली आहे वाटतं. गाडी सुसाट वेगाने धावतच होती. रस्ता अगदी निर्मनुष्य असल्याने आणि रस्त्यात अडथळा नसल्याने गौरव गाडी निश्चिंत होऊन चालवत होता आणि तितक्यात अचानक एक मुलगी गाडीच्या समोर कुठून तरी आली आणि गौरवने जोरात ब्रेक लावला. पण तेव्हापर्यंत गाडीने त्या मुलीला चिरडून टाकले होते. गाडीत अचानक एकदम शांतता पसरली. सगळेजण खूप घाबरून गेले. सगळ्यांची नशा एका झटक्यात उतरली. रुद्र गाडीच्या खाली उतरायला लागला. तितक्यात गौरव म्हणाला, रुद्र नाही, थांब, खाली उतरू नको. आपण जर यात अडकलो तर आपलं आयुष्य खराब होईल. असंही आता जे कोणी असेल ते काही वाचले नसेल. सगळ्यांना गौरवचं म्हणणं पटलं आणि त्यांनी तिथून पळून जायचं ठरवलं. त्यांनी थोडं पुढे जाऊन गाडीला लागलेलं रक्त साफ करून घेतलं आणि ते पुढे निघाले. मिहीरच्या लग्नस्थळी जेव्हा ते पोचले तेव्हा सकाळ झाली होती. मिहीरच्या भावाने त्यांना त्यांची खोली दाखवली आणि थोडा वेळ आराम करायला सांगितले. सगळेजण अजूनही शांत शांत होते. कुणीही एकमेकांशी बोलत नव्हतं. ते थोडा वेळ तसेच पळून राहिले. थोड्या वेळाने रुद्र म्हणाला, अरे यार, आपण किती वेळ आता असेच पळून राहणार आहोत. आपण इथे लग्न एन्जॉय करायला आलोय. जे झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जाऊ. यावर समीर म्हणाला, बरोबर बोलतोय तू रुद्र. चला आपण पटकन फ्रेश होऊ आणि मिहीरला भेटूया. त्यानंतर सर्वजण तयार होऊन बाहेर आले. कार्यक्रमांना सुरुवात झालीच होती. बाहेरच्या ते खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना झालेल्या प्रकाराचा थोडा विसर पडला. 2 दिवस त्यांनी तिथे मस्त एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी दुपारीच त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले. यावेळी गौरवने गाडी चालवायला नकार दिला. तो आतून हादरून गेला होता. जाताना त्यांना पुन्हा तो रस्ता लागला. पण यावेळी मात्र दिवसाच्या उजेडात तिथे अनेक गाड्या होत्या. त्यांना ती जागा बघून पुन्हा तो प्रसंग आठवला आणि तसे ते पुन्हा शांत झाले. तिथून थोडं अंतर पुढे गेल्यावर गौरवच्या फोनवर एक SMS आला. गौरवने फोन उघडून मेसेज पाहिला तर त्याचे हात थरथरू लागले. अक्षदने त्याच्याकडे पाहिले आणि फोन हातात घेऊन तो SMS मोठ्याने वाचला. त्यात लिहिले होते की
तुम्ही सगळे मरणार आहात. मी माझा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि पहिला नंबर तुझा. हा मेसेज ऐकून बाकी तिघांनाही धक्का बसला, कारण त्या घटनेविषयी त्यांनी इतर कोणालाच काहीही सांगितले नव्हते आणि त्यावेळी आजूबाजूला देखील कोणीच नव्हतं. मग हा मेसेज कोणी केला असावा? भीतीने त्यांचा घसा कोरडा पडला. तितक्यात समीर म्हणाला, खरंच आपल्याला कोणी पाहिले असेल आणि ते पोलिसात गेले तर काय होईल? यावर गौरव त्याला म्हणाला, पण ते जे कोणी असेल त्याला माझा नंबर तरी कुठून मिळाला असेल? मला नाही वाटत हे कुणा माणसाचं काम आहे. यावर अक्षत म्हणाला, नाही रे, असं काही होणार नाही. तुम्ही घाबरू नका. आणि जे काही घडलं त्यात आपली काही चूक नव्हतीच. ती मुलगी अचानक आली यार आपल्या गाडीसमोर. सर्वजण एकमेकांची समजूत काढत होते आणि एकमेकांना धीर देत होते. गाडी हॉस्टेलजवळ येऊन पोहोचली तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. रुद्रने त्यांना हॉस्टेलवर सोडले आणि तो गाडी घेऊन घरी निघून गेला. सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार सुरू होता, त्या मेसेजबद्दल. समीर, अक्षत आणि गौरव तिघही आपापल्या बेडवर नुसते पडून होते. तिघांनाही झोप लागत नव्हती. रात्रीचे सुमारे 3 वाजले असतील. गौरव अचानक बेडवर उठून बसला. समीर जागीच होता. त्याने गौरवला विचारले, काय रे, काय झालं? यावर गौरव म्हणाला, काही नाही, वॉशरूमला जातोय. तो इतकंच म्हणाला आणि बाहेर गेला. टॉयलेट बाथरूम बाहेर कॉरिडॉरमध्ये शेवटी होते. त्याला जाऊन 10च मिनिटे झाली होती. तितक्यात वॉचमनचा ओरडण्याचा आवाज आला. त्याच्या आरडाओरडा करण्याने हॉस्टेलमधील सर्वजण जागी झाले. समीर आणि अक्षतही बाहेर आले. त्यांनी गॅलरीमधून खाली पाहिले तर खूप गर्दी होती. ते धावतच खाली आले आणि पाहतो तर काय, जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात गौरव होता. त्याने टेरेसवरून खाली उडी टाकल्याचे वॉचमनने सांगितले. अक्षत आणि समीरला खूप मोठा धक्का बसला. जवळजवळ 2 महिने ते या धक्क्यातून सावरले नव्हते. रुद्रची ही जवळपास तीच अवस्था होती. त्यांना असे वाटत होते की त्या मेसेजमुळे गौरवने धास्ती घेतली आणि त्याने स्वतःहून आत्महत्या केली. पण जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यात असे लिहिले होते की गौरवचा मृत्यू त्याच्या उंचावरून खाली पडण्याच्या आधीच अंगातील अनेक नसा फुगून फुटल्याने झाला होता. हे खूप भयानक होतं. गौरवचा मृत्यू ते अजूनही पचवू शकले नव्हते. तितक्यात त्यांना आणखी एक खूप मोठा धक्का बसला. जवळजवळ 6 महिन्यानंतर एक दिवस सकाळी रुद्रला मेसेज आला. त्यात असे लिहिले होते की आता तुझा नंबर आहे, मरायला तयार राहा. तो मेसेज वाचला आणि रुद्रच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळी त्याचे फायनल एक्झाम सुरू होते. तो मेसेज वाचताच तो घाईघाईने कॉलेजला गेला आणि त्याने अक्षत आणि समीरला तो दाखवला. त्या दोघांना सुद्धा मेसेज वाचून भीतीने घाम फुटू लागला. तेव्हा समीर त्याला म्हणाला, रुद्र, आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. आम्ही आजची रात्र तुझ्यासोबत राहू. तुला एकट्याला सोडणार नाही कुठेही. मला असं वाटतं आजचा दिवस आपण पार केला तर आपल्याला काही होणार नाही. यावर अक्षतही पुढे म्हणाला, हो रुद्र, आम्ही आहोत तुझ्यासोबत. चल, निश्चिंत मनाने पेपर लिही आणि मग आपण सोबतच घरी जाऊ. समीर आणि अक्षतला वाटत होते की आपण रुद्रला वाचवू, त्याला काही होऊ देणार नाही. पण नियती काही औरच होती. तिघांचे परीक्षेचे ब्लॉक्स वेगवेगळे होते. ते तिघं आपापल्या ब्लॉकमध्ये गेले, पण खरं तर एकाचेही मन थाऱ्यावर नव्हतं. कसं तरी त्यांनी पेपर लिहून दिला. वेळ संपल्याची बेल झाली आणि समीर आणि अक्षत बाहेर आले आणि गेटजवळ ते रुद्रची वाट पाहू लागले. सगळे विद्यार्थी एक एक करून बाहेर जात होते, पण रुद्र काही त्यांना दिसला नाही. तेव्हा त्याच्या ब्लॉकमधल्या एका मुलाला त्यांनी रुद्रबद्दल विचारले तर तो म्हणाला, अरे, तो पेपर सुरू झाल्याच्या 15 मिनिटातच बाहेर निघून गेला. खूप विचित्र वागत होता तो. त्याला मुलांनी विचारले तर काहीच उत्तर न देता सरळ निघून गेला. हे शब्द ऐकताच त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि तडक तिथून निघाले. त्यांनी रुद्रला फोन केले, पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता.
त्यांनी ऑटो रिक्षा पकडली आणि ते रुद्रच्या घरी जायला निघाले. समीर त्याला सारखा फोन लावत होता. त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. तरीसुद्धा तो तसाच ट्राय करत होता. एक फोन त्याने रुद्रच्या घरीसुद्धा केला, पण कोणी रिसीव्ह केला नाही. तितक्यात अक्षदला रुद्रच्या भावाचा फोन आला आणि त्याने सांगितले की रुद्र हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या कारचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि पुढे आवंडा गिळत तो म्हणाला की रुद्रला ICUमध्ये ठेवले आहे आणि डॉक्टर म्हणतात की त्याची कंडिशन खूप वाईट आहे. आम्ही त्याला वाचवू शकत नाही. अक्षतने हे सर्व ऐकलं आणि त्याच्या हातातून फोन खाली पडला. त्याने ऑटो रिक्षावाल्याला हॉस्पिटलकडे जायला सांगितले आणि समीरही ते सर्व ऐकून सुन्न झाला. तितक्यात अक्षत घाईघाईने समीरच्या खोलीत आला आणि समीर त्या भूतकाळातील विचारांमधून बाहेर आला आणि अक्षदला समोर बघून त्याला रडू कोसळले. अचानक भेटायला आलेल्या अक्षदला बघून समीरच्या आईला थोडी शंका आली की नक्कीच काहीतरी विशेष घडले आहे आणि ती समीरच्या खोलीत गेली आणि पाहते तर काय, समीर अक्षदला बिलगून रडत होता. आता तर तिची खात्री पटली आणि तिने त्या दोघांना काय घडलं आहे ते विचारलं. आता सत्य लपवून काही उपयोग नव्हता. कदाचित आईला सांगितले तर काहीतरी मार्ग निघेल. म्हणून समीरने आईला सर्व कहाणी सांगायला सुरुवात केली. सोबत अक्षदही एक एक घडलेला प्रसंग सांगू लागला. हे सर्व ऐकत असताना समीरच्या आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती हे भाव एकाच वेळी दाटून आले. शेवटी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाली, समीर बाळा, तू आधी का नाही सांगितलं मला हे सगळं? आपण काही ना काही मार्ग काढला असता. अगं आई, आम्हाला काही सुचत नव्हतं काय करावं. आम्ही खूप घाबरलो होतो त्यावेळी. पुढे समीरची आई म्हणाली, बरं असू दे, आता जे झालं त्याला आपण बदलू शकत नाही, पण आता तुम्हा दोघांना वाचवणं खूप आवश्यक आहे. आपण गुरुजींकडे जाऊया लगेच. आपलं नशीब चांगलं, गुरुजी कालच परदेशातून परतलेत. मी त्यांना फोन करून घरी बोलावून घेते. इतके दिवसांपासून जर गुरुजी एकदा तरी घरी आले असते तर त्यांना येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच समजली असती. असे बोलून समीरच्या आईने त्यांच्या गुरूंना फोन लावला आणि तिने फोनवरच सगळं त्यांना सांगून लवकरात लवकर घरी येण्याची विनंती केली. गुरुजीसुद्धा घटनेचं गांभीर्य समजून लगेचच आले. त्यांना घरात पाऊल टाकताच एक निगेटिव्हिटी जाणवली. त्यांनी त्वरित समीरला त्यांच्या समोर आणायला सांगितले. समीरची आई त्याला रूममधून बाहेर घेऊन आली. सोबत अक्षदही आला. समीरने गुरुजींना प्रणाम केला. तसे अक्षदनेही त्याच्याप्रमाणे त्यांना अभिवादन केले. गुरुजींनी समीरच्या हातावर एक धागा बांधला आणि अक्षदच्याही हातावर तसाच सेम धागा बांधला आणि ते म्हणाले, आता समीरच्या जीवाला काहीही धोका नाही. आज त्याचे प्राण वाचले. त्यांच्या तोंडून असे शब्द निघताच समीरच्या आईने सुटकेचा निश्वास टाकला आणि गुरुजींचे आभार मानू लागली. पण गुरुजी पुढे म्हणाले, पण थांबा, धोका अजून टळलेला नाही. हा उपाय काही कायमस्वरूपी नाही. जसा हा धागा या दोघांच्या मनगटावरून उतरेल तसा यांच्या जीवाला धोका आहे. ती आत्मा नेहमीच या संधीची वाट बघत राहील. पुन्हा त्या तिघांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली आणि गुरुजी पुढे म्हणाले, तुमच्या गाडीने जिचा मृत्यू झाला ती काही खरीखुरी व्यक्ती नव्हती. ती एक आत्मा होती. काही वर्षांपूर्वी तिचा ॲक्सिडेंट झाला होता, पण ती जिवंत होती. तिच्या कारला ज्या गाडीने धडक दिली होती ते तिला तिथे तसेच त्या अवस्थेत टाकून सोडून गेले. तिच्या कारला ज्या गाडीने धडक दिली होती ते तिला तसेच त्या अवस्थेत तिथे सोडून गेले आणि कसलीही मदत न मिळाल्याने अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून दरवर्षी शनी अमावस्येला ती तिथे येते आणि कुणी ना कुणी तिच्या जाळ्यात अडकतं. यावर एक उपाय आपण करू शकतो. आज शनी अमावस्या आहे, म्हणूनच तुला हा मेसेज आला आहे. आजच्या आज तुम्ही पुन्हा त्या रस्त्याने जा. पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती होईल, पण यावेळी पळून न जाता तिची माफी मागा. यावर सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. गुरुजींनी पुन्हा त्यांना वरच्या स्वरात सांगितले, जा जा, लवकर जा, उशीर करू नका. समीर आणि अक्षत ताबडतोब तयार झाले आणि समीरच्या 4 व्हीलरने ते जायला निघाले. ते दोघं जात असताना समीरच्या आईला खूप काळजी वाटत होती.
तेव्हा गुरुजी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, हा धागा त्यांचे कुठल्याही परिस्थितीत संरक्षण करेल. समीर आणि अक्षत निघाले तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. जवळजवळ 3 तास प्रवास केल्यानंतर ते तिथे त्या रस्त्याला पोहोचले. समीर गाडी चालवत होता. दोघंही यातून खूप घाबरले होते. पण गुरुजींच्या धाग्यांकडे पाहिल्यावर त्यांना वेगळीच चमत्कारिक ऊर्जा मिळत होती. समीर ड्राईव्ह करतच होता. जवळजवळ तो एरिया संपत आला होता, पण त्यांच्यासोबत काहीच घडले नव्हते. आता काय करायचं म्हणून त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि तितक्यात एक प्रकाश ज्योत समीरच्या डोळ्यांवर पडला आणि त्याने काचकन डोळे बंद केले आणि धाड असा एक मोठ्याने आवाज आला. समीरने गाडी थांबवली आणि दोघेही क्षणभर सुन्न झाले. पण दुसऱ्या क्षणी त्यांची नजर धाग्यावर पडली आणि ते दोघं निडर होऊन गाडीच्या खाली उतरले. ते गाडीच्या मागच्या बाजूला आले. तिथून थोड्या अंतरावर एक मुलगी जमिनीवर बसली होती. तिने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची सलवार घातली होती, पण तिच्या कपड्यांवर जागोजागी रक्ताचे डाग होते आणि तिच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि ती भयानक आवाजात आक्रोश करत होती. तिचा अवतार बघून समीर आणि अक्षत हादरून गेले, पण त्यांनी हिंमत सोडली नाही. ते तिच्या थोडं जवळ गेले आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिची माफी मागू लागले. पण ती पुन्हा एकदा संतापाने ओरडली. त्या आवाजाने त्यांच्या कानठळ्या बसल्या. अक्षत तिला म्हणाला, प्लीज आम्हाला माफ कर. काय करू तुझ्यासाठी? तुला हवी ती मदत आम्ही करतो. अक्षतचे ते वाक्य ऐकून ती शांत झाली आणि म्हणाली, मुक्ती हवी आहे मला, मुक्ती. आजपर्यंत मला कोणी विचारलं नाही, कोणी माझी मदत केली नाही, म्हणून मी त्यांना जिवंत ठेवलं नाही. आज जर तुम्ही पुन्हा तीच चूक केली असती तर तुमचा मृत्यू निश्चित होता. जा जा इथून, माफ केलं मी तुम्हाला. असे बोलून ती तिथून गायब झाली. समीर आणि अक्षत शांतपणे तिथून उठले आणि घराकडे जायला निघाले.